This call is now being recorded. Next topic is rotary variable differential transformer, that is nothing but RVDT. Okay, RVDT. So RVDT means R for rotary, V for variable, D for differential transformer, T for transformer. Okay, so हे तीन words the same आहे. ठीक आहे, word only word changes, that is R. सो इनिशियली आपण एलव्हीडीटी बघितला होता. एलव्हीडीटी मध्ये काय होत होतं, लिनियर मुवमेंट होत होती. इथे काय झालेली आहे, रोटेरी मुवमेंट आहे. तर रोटेरी मुवमेंट कशी होते, कॅम शेप कोर तुम्ही इथे यूज केलेला आहे किंवा राउंडेड शेप कोर इज यूज्ड हियर. हा कोर कसा मूव होतोय, आयदर इन क्लॉकवाइज डायरेक्शन और इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ठीक आहे, सो क्लॉकवाइज किंवा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी मुवमेंट होते, म्हणजेच काय होते, त्याची सर्क्युलर रोटेशन होते. हेन्स इट इज कॉल्ड ॲज rotary variable differential transformer. So basic difference between LVDT and RVDT is what? LVDT uses linear core while RVDT uses cam shaped core or the rounded core. ठीक है, so हा rounded core use केलेला आहे, which is moving in clockwise and anti-clockwise direction, while in LVDT the core moves in towards left or moves in linear direction, either towards left side, राईट साइड और अप मुवमेंट और डाऊन मुवमेंट, कुठले तरी या मुवमेंट्स कन्सिडर होतात. जर तो व्हर्टिकल इन्स्टॉलेशन असेल तर अप अँड डाऊन मुवमेंट होईल. हॉरिझॉन्टल इन्स्टॉलेशन केलेलं असेल तर तुमचं काय होतं, तिथे एलव्हीडीटी मध्ये लेफ्ट आणि राईट मुवमेंट होते. ठीक आहे, सो सेम फंक्शन सेम आहे. जसं एलव्हीडीटी मध्ये आपण तीन पोझिशन्स बघितले होते, वेन कोर इज ऍट दी सेंटर, कोर मुव्हिंग टुवर्ड्स S1, कोर मुव्हिंग टुवर्ड्स S2. सो सेम वे इथे पण राहणार आहे आरव्हीडीटी मध्ये. सो पहिली पोझिशन आहे वेन कोर इज ऍट दी सेंटर और इट इज नॉट मुव्हिंग. सो सेंटर पोझिशनला अगेन व्होल्टेज EMF induced between two windings S1 and S2 will be equal. So ES1 becomes equals to ES2, hence overall difference, that differential voltage will be 0. So इथे तुम्हाला काय मिळते, 0 volt मिळते, which is the null condition or null position. याला आपण म्हणतो null position. So where you get the output voltage or the differential voltage 0. So this is the condition of null. After that, second when your core is moving, try to moving towards S1. आता towards S1 म्हणजे काय, इथे बघा माझा मी arrow कसा मूव करते, towards S1 म्हणजे काय, likewise. So that means in anti-clockwise direction. सो जेव्हा तो अँटी क्लॉकवाईज घेणार तेव्हा त्याची पोझिशन कुठे राहणार आहे, इकडे राहणार आहे, S1 कडे राहणार आहे. ठीक आहे, सो मग S1 कडे काय होणार आहे, EMF induced will be more than S2. So ES1 will be greater than ES2. Hence, whatever the differential voltage, that will be positive. ठीक आहे, तो मग तुम्हाला काय मिळतंय, डिफरन्शियल व्होल्टेज पॉझिटिव्ह मिळतंय. अगेन यू कॅन से दॅट द इनपुट व्होल्टेज अँड आउटपुट व्होल्टेजेस आर इन फेज. नेक्स्ट कंडिशन, वेन कोर इज ट्राइज टू मूव टुवर्ड्स S2. जेव्हा तो S2 कडे आपण रोटेट करतोय, ठीक आहे, S2 कडे रोटेट करतोय म्हणजेच काय, टुवर्ड्स S2. टुवर्ड्स S2 means when it moves in clockwise manner. So clockwise direction ला EMF induced in S2 will be greater than S1. Hence overall differential voltage will be negative. Hence you can say that the input and output voltages are out of phase. सो आउट ऑफ फेज कंडिशन मिळते. लिनियर इथे तुमची कॅरेक्टरिस्टिक सेम असणार आहे पोझिशन, कारण तुम्हाला डिस्प्लेस व्होल्टेज काय आहे, तुम्हाला दोन्ही केसमध्ये तुमचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ती क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असणार आहे. सो ठीक आहे, सो इथे तुमचं काय होते कंडिशन, जेव्हा तुम्ही अँटी क्लॉकवाईज मूव्ह करताय, that means core is moving towards S1. लक्षात ठेवा, core is moving towards S1. When you are trying to move or rotate the core in clockwise direction, then that means core direction will be towards S2. So ज्या कंडिशनला जिकडे जो मोमेंट होते तिथे EMF का होतो, मॅक्झिमम होतो. बाकीचं फंक्शन सेम आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं. सो तिन्ही पोझिशन्स सेम होत्या, फक्त मोमेंट जी होती कोरची ती काय होती, आयदर इन रोटेरी पॉइंट मध्ये होती, म्हणजे काय होतं, क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज पोझिशन मध्ये होता. आणि एलव्हीडीटी मध्ये काय होत होतं, लिनियर मुवमेंट होती. जर तुम्ही व्हर्टिकल इन्स्टॉलेशन केलं तर अप डाऊन मुवमेंट, आणि हॉरिझॉन्टल इन्स्टॉलेशन केलं तर लेफ्ट राईट मुवमेंट होते.
ठीक आहे. सो आरव्हीडीटी आणि एलव्हीडीटी मधला डिफरन्स कळाला.